ची एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते आणि ही थेट दृश्य सुद्धा अशोक खरातच्या निवासस्थानी एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। कदाचित अशोक खरातच्या पत्नीला आज अटक केली जाऊ शकते अशी माहिती आहे। थेट जातो आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, विलास, खरं तर ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। अशोक खरातच्या घरावरती एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। ही थेट दृश्य बघतो, एसआयटीच्या महिला अधिकारी आणि एक इतर अधिकारी जे आहेत ते तृप्तवाला नावाचा अशोक खरातचा नाशिकच्या परिसरामधला बंगला आहे आणि त्या बंगल्यावरती हे एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। आतमध्ये हा बंगला बंद आहे, दरवाजावरती ते ठोठावण्याचा प्रयत्न केलाय, आजूबाजूच्या लोकांची चौकशी करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्या सुरक्षा रक्षकांची बोलण्याचा प्रयत्न करताय, मात्र बंगल्याच्या आतमधून कोणीही रिप्लाय देत नाहीये आणि त्यामुळे हे सगळे पथक अर्थात 3 महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांच्यासोबत अन्य इतर अधिकारी हे देखील अशोक खरात याच्या बंगल्यावरती दाखल झालेले आहे। अशोक खरातची पत्नी जी आहे कल्पना खरात, हिच्या विरोधामध्ये जो शिर्डी पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली होती। अशामध्ये एकीकडे तिला शिर्डीच्या गुन्ह्यामध्ये अटक होण्याची शक्यता असताना आता एसआयटीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघतो, एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। नाशिकच्या ह्या परिसरामध्ये, नाशिकचा सारडा सर्कलचा परिसर आहे, त्या ठिकाणी हे अधिकारी पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय। ही थेट दृश्य बघतोय, अधिकाऱ्यांना पहिल्या दरवाजाने अर्थात जो मेन एंट्रन्स आहे त्या मेन एंट्रन्स वरतून त्या अधिकाऱ्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मेन एंट्रन्स मधून या अधिकाऱ्यांना एंट्री मिळाली नाही, म्हणून ते आता दुसऱ्या ठिकाणाहून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय। बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं असणार आहे। या बंगल्याच्या आतमध्ये अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात आणि तिचे मुलगा आणि मुलगी असे कुटुंबातले सदस्य जे आहेत ते ह्याच घरात राहतात आणि या घरामधून तिला कोणत्याही क्षणी जी आहे ती अटक होण्याची शक्यता होती। तत्पूर्वी अशा पद्धतीनं हे पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। हा बंगला जो आहे तो पूर्णपणे बंद असल्याचं सांगितलं जात आहे आणि आतमधून अर्थात बाहेरून गेल्या कित्येक वेळापासून हे पथक जे आहे ते या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना बाहेरून दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही, आतमध्ये त्यांना कोणीही प्रतिसाद त्या ठिकाणी देत नाहीये आणि म्हणून अशा पद्धतीनं जे आहे आपण एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांचं याबद्दल काय नेमकं म्हणणं असणार आहे। बोला 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 मॅडम। तुमच्या गर्दीमुळे आम्हाला काम करता येत नाही, तुम्ही प्लीज काम सुरू आहे, काय मागे प्लीज कॉपरेट करा, आम्हाला थोडासा डिस्टर्ब होतोय। मॅडम काय प्रकरण, काय कशाच्या संदर्भात तुम्ही थोडं आम्ही थांबतो, तुम्ही फक्त एवढं सांगा काय प्रकरण आहे, काय एवढं सांगायला जातो। आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा। कुठल्या प्रकरणात चौकशी करतात मॅडम? कुठल्या प्रकरणात, कुठल्या गुन्ह्यात चौकशी करताय आपण आणि कशा संदर्भात? आपण बघतोय एसआयटीच्या या महिला अधिकारी आहे, त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांना सांगितलेलं आहे की आपण या ठिकाणून थोडं बाजूला व्हावं, अशा प्रकार सूचना आहे आणि आपण पुन्हा एकदा बघतोय ही दृश्य, एसआयटीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे अधिकारी आलेले आहे। पुढच्या दरवाजाने जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या आतून त्यांना प्रवेश दिला गेला नाही, म्हणून त्यांनी एक शेजारी दुसऱ्या व्यक्तीचा एक बंगला आहे त्या बंगल्याच्या गेटमध्ये त्या आता आतमध्ये गेलेल्या आहे आणि आतमध्ये जाऊन या बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। आतमध्ये लोक आहेत, मात्र त्यांनी दरवाजे बंद केलेले आहे, लाईट्स बंद केलेले आहे, अशा प्रकारची माहिती आहे आणि आपण पुन्हा एकदा या बंगल्याच्या आतमध्ये हा अधिकारी गेलेले आहेत त्या ठिकाणी आपण थेट बघणार आहोत। हे एसआयटीचं पथक जे आहे ते आतमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यांनी भिंतीवरून उड्या मारून आत गेलेलं आहे। आपण बघतोय ही थेट दृश्य आहे, हे पथक जे आहे ते भिंतीवरून उड्या मारून आतमध्ये गेलेला आहे। हा जो बंगला आहे अशोक खरातचा नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामधला, कर्मयोगी नगर परिसरामधला हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये हे पथक जे आहे ते दाखल झालेले आहे एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं। सुरुवातीला त्यांनी मेन एंट्रन्सने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मेन एंट्रन्समधून कोणालाही प्रतिसाद जो आहे तो मिळाला नाही आणि त्यानंतर आता हे एसआयटीचं पथक शेजारच्या बंगल्यातून आतमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। ही थेट दृश्य बघतोय नाशिकमधून, अशोक खरात याचा हा बंगला आहे। अशोक खरातच्या बंगल्यामध्ये हे एसआयटीचं पथक दाखल झालेलं आहे आणि अशोक खरातची जी पत्नी आहे कल्पना
कल्पना खरात हिला या प्रकरणामध्ये अटक करण्यासाठी हे पथक आलेलं आहे. आपण ही दृश्य बघतोय. चौकशी वगैरे त्यांनी जरी सांगितलं असतं मात्र तिला अटक करण्यासाठीच हे अधिकारी कल्पना खरात हिला अटक करण्यासाठीच हे या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि तिचा शोध जो आहे तो त्यांच्याकडनं घेतला जातोय. कल्पना खरात वरती नाशिक शिर्डीमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा आणि त्यातले 3 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेमध्ये आहे. त्यांना आज पोलीस कोठडी मिळालेली आहे. मात्र कल्पना खरात यांच्या अटकेबाबतची आज सकाळपासून चर्चा होती की कल्पना खरात यांना कोणत्याही क्षणी या प्रकरणामध्ये जो फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे शिर्डीमध्ये त्यामध्ये अटक केली जाऊ शकते आणि यातला जो मुख्य आरोपी आहे फसवणुकीच्या गुन्ह्यातला तो अशोक खरात आहे आणि अशोक खरात ऑलरेडी SITच्या ताब्यामध्ये आहे. तर 3 जण जे आहेत ते शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या महिलेचा ताबा घेण्यासाठी त्याच्या पत्नीचा ताबा घेण्यासाठी SITचं पथक आज नाशिकच्या त्याच्या कर्मयोगी नगर परिसरामधल्या बंगल्यावरती दाखल झालेलं होतं. या अधिकाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केला, मेन डोअर वाजवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मागच्या बाजूला बघूया, अधिकारी आलेले आहेत. तिथे दृश्य बघतोय ही मागच्या बाजूला पुन्हा एकदा हे अधिकारी गेटमधनं आत जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करताय आणि या बंगल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय. ही थेट दृश्य बघतोय. हे अधिकारी जे आहेत महिला अधिकारी आहेत त्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय. मात्र बंगल्याच्या आतमधून कुणीही दरवाजा खोलायला तयार नाही. आता देखील बंगल्याच्या आतमध्ये काही लोक आहेत. काही वेळापूर्वी ज्यावेळेला या परिसरामध्ये दाखल झालो त्यावेळेला आतमध्ये सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या सुरू होत्या. मात्र आता आतमधल्या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. आतमध्ये काही लोक आहेत मात्र ते तिकडनं प्रतिसाद देत नाहीये. गेल्या काही वेळापासून हे SITचे अधिकारी हा दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न करताय. काही अधिकारी भिंतींवरून आत जाण्याचा प्रयत्न करताय. मात्र या ठिकाणी असलेले ते खरातेचं फॅमिली आहे, कुटुंब आहे, ते मात्र या अधिकाऱ्यांना आतमध्ये येऊ देत नाहीये आणि त्यामुळे आता हे अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या सगळ्याची माहिती कल्पना देत आहे. कदाचित अधिकचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बोलवून घराच्या आतमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो अशी आता माहिती समोर येते. काही वेळापूर्वी या घराच्या आतल्या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या सुरू होत्या, ऑन होत्या. मात्र आता या सगळ्या लाईट्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे आणि आता अशा पद्धतीनं हे अधिकारी जे आहेत ते प्रयत्न बघतो आपण. अधिकाऱ्यांनी हा डोअर जो आहे तो ओपन केलेला आहे आणि हा डोअर ओपन करून हे अधिकारी आता आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याची ही थेट दृश्य बघतोय. एक अधिकारी ज्याने आतमध्ये जाऊन उडी मारून आतमधून तो दरवाजा खोलला आणि त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांना त्यांनी आतमध्ये घेतलेला आहे. कल्पना खरात कदाचित आतमध्ये आहे अशा प्रकारचा संशय त्यांना आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळे SITचं टीम जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण दृश्य बघतोय थेट घरामध्ये हे SITची टीम, SITचे अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरामध्ये हा बंगला आहे. नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरामध्ये असलेल्या बंगल्यामध्ये आता हे SITची टीम, SITचे अधिकारी दाखल झालेले आहे. त्याची ही थेट दृश्य बघतोय. काही वेळापूर्वी SITचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. सुरुवातीला त्यांना आतमध्ये जाण्यामध्ये प्रचंड अडथळे निर्माण केले गेले. आतमधून कोणीही प्रतिसाद त्यांना देत नव्हतं. त्यानंतर SITचा एक अधिकारी भिंतीवरनं उडी मारून आत गेला. त्याने आतल्या बाजूचा मेन डोअर ओपन केला आणि त्यानंतर ह्या महिला अधिकारी ज्या आहेत त्या आता हा तृप्तबाला नावाचा जो बंगला आहे अशोक कुमार खरात याचा त्या बंगल्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. कर्मयोगी नगर परिसर अर्थात RD सर्कल भागातला हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी हे सगळे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकमधली आणि या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं आता आतमध्ये या सगळ्याची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तृप्तबाला नावाचा हा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये आतमध्ये त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य जे आहे ते आतमध्ये असण्याचा संशय या यंत्रणांना आहे आणि त्या अनुषंगानं हे अधिकारी त्यामध्ये 3 महिला अधिकारी, 1 पुरुष अधिकारी असे 4 अधिकारी काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना आतमध्ये एंट्री देण्यात आली नाही. मात्र नंतर या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्यानं आतमध्ये भिंतीवरनं शेजारच्या बंगल्यातून आतमध्ये उडी मारून आतून दरवाजा खोलला आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे, तिच्या अटकेसाठी हे पथक का आलंय तर हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. अशोक खरात याची पत्नी आहे कल्पना खरात, ही त्या घरामध्ये राहती आणि जो गुन्हा अशोक खरातवर दाखल आहे त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीचे रिलेटेड जे भाग आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी कल्पना खरात हिचं नाव प्रॉपर्टीमध्ये आहे. हा एक महत्त्वाचा भाग SITसाठी आहे. आणि दुसरं म्हणजे शिर्डीमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा आणि त्या शिर्डीमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये ही कल्पना खरात थेट आरोपी आहे. अर्थात अशोक खरात आरोपी आहेच परंतु कल्पना खरात जी अशोक खरातची पत्नी आहे ती देखील त्या प्रकरणामध्ये आरोपी
आरोपी आहे आणि तिच्यासोबत आणखी 3 ते 4 साथीदार आरोपी आहे. त्यापैकी 3 ते 4 साथीदारांना शिर्डी पोलिसांनी अटक केली, त्यांना आज न्यायालयात हजर केलं, त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. मात्र अशोक खरात त्यातला एक आरोपी हा ऑलरेडी एसआयटीच्या ताब्यात आहे. मात्र कल्पना खरात आरोपी त्या शिर्डीच्या प्रकरणात असताना त्या मात्र त्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून आता कल्पना खरात यांच्या अटकेसाठी ही टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. अशोक खरात यापूर्वीच एसआयटीच्या ताब्यात आहे आणि आता एसआयटीचं पथक, एसआयटीची टीम ही कल्पना खरात हिच्या अटकेसाठी, हिला ताबा मिळवण्यासाठी, तिला ताब्यात घेण्यासाठी या बंगल्यावरती पोहोचलेली आहे. अशोक खरातचा हा बंगला आहे नाशिकमधला आणि त्या बंगल्यावरती हे सगळं पथक जे आहे ते पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिकमधला हा बंगला आहे आणि या बंगल्यावरती आता हे एसआयटीचे अधिकारी पोहोचलेले आहे. जसं आपण गेल्या वेळेस कधीपासून सांगतोय की सुरुवातीला हे अधिकारी जेव्हा या ठिकाणी पोहोचले त्यावेळेला आपण बघतोय बंगल्याच्या आतमधले लाईट्स जे आहेत ते आता ऑन करण्यात आलेले आहे. अधिकारी आतमध्ये घुसलेले आहे. जे गेल्या काही तासांपासून बंगल्याच्या आतले लाईट्स बंद होते ते आता सुरू करण्यात आलेले आहे. अधिकारी वरती झाडाझडती घेत आहे. वरचा जो बंगला आहे त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांकडनं पाहणी केली जाते. काही ठिकाणी अधिकारी आपल्याला दिसत आहे वरती बंगल्यामध्ये. लक्ष्मण, त्याच्यामुळे आता अटक केली जाते का हा सवाल आहे. खरं तर अंधार पडलेला आहे आणि जेव्हा अंधार पडतो त्यावेळेला रात्रीच्या सुमारास महिलांना अटक होऊ शकत नाही असा नियम आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. मात्र सध्या खरातच्या बंगल्याच्या बाहेर नाट्यमय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंगल्याच्या लाईट आतापर्यंत बंद होत्या. एसआयटीचं पथक इथे पोहोचलं होतं, आत शिरण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र दरवाजा बराच वेळ उघडला नाही, गेट बराच वेळ उघडलं गेलं नाही. त्याच्यामुळे पथक बाहेर होतं आणि या ठिकाणी नाट्यमय अशा घडामोडी पाहायला मिळालेल्या आहेत. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. कारण अशोक खरातनं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक केली, भक्तांची फसवणूक, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला आणि त्यांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. फक्त महिलांचं शोषण केलं नाही तर भक्तांना लुटल्याचं सुद्धा कळत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जमा केल्याची माहिती सुद्धा आहे. आणि त्याच वेळेला यापैकी बरीचशी जी संपत्ती आहे ती खरातच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यामुळे चौकशी आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी जेव्हा पोलीस या ठिकाणी पोहोचलेले होते, यंत्रणा इथं पोहोचलेल्या होत्या, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. तुमच्या गर्दीमुळे आम्हाला काम करता येत नाही. तुम्ही प्लीज काम सुरू आहे. काय मागे समजू प्लीज कॉपरेट करा. आम्हाला थोडासा डिस्टर्ब होतोय. मॅडम काय प्रकरण म्हणजे काय कशाच्या संदर्भात तुम्ही थोडं आम्ही थांबतो. तुम्ही फक्त एवढं सांगा काय प्रकरण आहे, काय एवढं सांगा आम्ही जातो. आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही तुमच्या गर्दीमुळे आम्हाला काम करता येत नाही. तुम्ही प्लीज काम सुरू आहे. काय मागे समजू प्लीज कॉपरेट करा. आम्हाला थोडासा डिस्टर्ब होतोय. मॅडम काय प्रकरण म्हणजे काय कशाच्या संदर्भात तुम्ही थोडं आम्ही थांबतो. तुम्ही फक्त एवढं सांगा काय प्रकरण आहे, काय एवढं सांगा आम्ही जातो. आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही तुमच्या गर्दीमुळे आम्हाला काम करता येत नाही. तुम्ही प्लीज काम सुरू आहे. काय मागे समजू प्लीज कॉपरेट करा. आम्हाला थोडासा डिस्टर्ब होतोय. मॅडम काय प्रकरण म्हणजे काय कशाच्या संदर्भात तुम्ही थोडं आम्ही थांबतो. तुम्ही फक्त एवढं सांगा काय प्रकरण आहे, काय एवढं सांगा आम्ही जातो. आम्ही चौकशी करायला आलोय, तुम्ही बाजूला व्हा. तर आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे यंत्रणांची. आम्ही चौकशी करायला आलेलो आहोत असं ते म्हणतात. खरातच्या घरामध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. इथं पोलीस पोहोचले, मात्र खरातचा जो या बंगल्याचा मेन गेट होता तो उघडला गेला नाही आणि त्यानंतर बाजूच्या बंगल्यामधून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. तर हाच आहे अशोक खरातचा बंगला. इथं अशोक खरातच्या पत्नीचं नाव सुद्धा आपल्याला पाठीवर पाहायला मिळते आणि या ठिकाणी आता चौकशी तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या वेळेला पोलीस मेन गेटनं आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते, या बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेला त्यांना आतमध्ये एंट्री दिली नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कारण बाजूच्या बंगल्यामधून पोलिसांनी या बंगल्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. खरातच्या पत्नीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यताही वर्तवली जाते. पण आतमध्ये जरी खरातची पत्नी असली तरी देखील लाईट बंद होते. त्याच्यामुळे यामधून नेमकं काय दर्शवायचं आहे किंवा ही अटक आणि ही चौकशी जी आहे ती टाळायची आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय.